नमस्कार, मी डॉक्टर राहुल ताटे, बार्शी. आज लाईव्ह यायचं कारण म्हणजे आमचे जवळचे मित्र महादेवजी जाधव सर यांचा याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात मराठी चित्रपट सरपंच दी पॉवरमन हा सर्व चित्रपटगृहात महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार आहे. तर मित्रांनो, मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की हा चित्रपट पूर्ण हा बार्शीच्या खेड्यापाड्यात, बार्शीच्या ग्रामीण भागात मांडलेला आहे. याच्यातले पूर्ण बहुतांश कलाकार हे ग्रामीण भागातले आहेत आणि जाधव सरांनी खूप अतिशय मेहनत घेऊन, खूप अतिशय स्ट्रगल करून इथपर्यंत हा सिनेमा कंप्लीट केलेला आहे. त्यांनी खूप प्रचंड कष्ट या चित्रपटाच्या टीमने या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं हा चित्रपट एप्रिल किंवा मेमध्ये रिलीज होतो आहे. तरी माझ्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला एकच विनंती आहे की आपला मराठी माणूस कुठंतरी पुढं जातो आहे, त्याच्यामुळं आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. कारण आपल्याला मित्रांनो माहिती आहे की मराठी चित्रपटाची अवस्था आज काय आहे. आज चित्रपट मराठी येतात आणि जातात हे सुद्धा आपल्याला समजत नाही. परंतु महादेव सरांनी हा चित्रपट एक वेगळ्या स्टाईलने बनवलेला आहे. जसं आपल्या सर्वांवरतीच आता साऊथचा एवढा मोठा पगडा आहे, त्या पद्धतीनंच जाधव सरांनी हा चित्रपट साऊथ टाईप बनवलेला आहे. अतिशय उत्कृष्ट अशी स्टोरी, उत्कृष्ट अशी गाणे, उत्कृष्ट अशी सिनेमॅटोग्राफी, खूप काही असं अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी माझी महाराष्ट्रातील सर्व जनतेला एकच कळकळीची विनंती आहे की मित्रांनो, आपला कलाकार, आपला मराठी माणूस जगला पाहिजे. जर आपण स्वतः चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटगृहात जर जाऊन पाहिला तर आपल्याच माणसाची मान उंचावेल, आपल्याच माणसाचा कॉन्फिडन्स वाढेल, जेणेकरून आपला जो तोल मराठी चित्रपटाविषयी ढळलेला आहे तो परत एकदा आपले चांगले दिवस आणायचे असतील मराठी चित्रपटाला, तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण प्लीज सर्वांनी हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा व आपल्या मराठी माणसाचं मन भरून कौतुक करावं. धन्यवाद. या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो.